नमस्कार मंडळी, कशा आहे? बरे आहे ना? बरेच असणार. तर चला, आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवत आहे आणि आनंदाची गोष्ट पण आहे. तर शेवटपर्यंत हा नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर म्हटलं ती आनंदाची गोष्ट म्हटलं पहिले माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोचवावी, कारण की जेवढा मला आनंद झाला तेवढा तुम्हाला पण आनंद होणारच माझ्यासाठी, बरोबर का नाही? तर विषय असा आहे का 1 वर्षाच्या नंतर आज त्या मेहनतीला फळ आलेलं आहे. म्हणजे मेहनत जर हे आलं आहे माझं, म्हणजे बोलायला सुद्धा मला उमजत नाही खरं सांगू का. एवढं म्हणजे मला आनंद झाला आहे. विषय चला आता सुरुवातीपासून तुम्हाला सांगते काय म्हणजे विषय आहे काय नाही. तर 1 वर्ष झाली या गोष्टीला यूट्यूब खोलून 1 वर्ष झाल्याच्या नंतर मी एवढा संघर्ष केला, एवढं संघर्ष म्हणजे आज मी ज्या टायमाला नवीन होते ना त्या टायमाला मी काही लोकांचे खूप बोलणे खाल्ले, लाजले असल, घाबरले असल आणि परत तिकडून नाही तर सगळ्यांचे मनं राखले असल ह्या यूट्यूब चॅनल खोलल्यापासून बरं का. कारण की या गोष्टीमुळे ना कोणाचे मनं तर दुखत नाही ना, कोणी माझ्यावर नाराज तर होत नाही ना, आणि परत तिकडून नाही तर मी त्यांच्या मनाजोगती वागते का नाही, आणि कोणी माझ्यामुळं तो दुखावले गेले तर नाही ना. म्हणजे मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली बरं का. 1 वर्षामध्ये दुखणे आले, बाणं आलं, परत तिकडून नंतर घरवाले म्हणजे परिवाराचे बोलणे खाल्ले, नवऱ्याचे बोलणे खाल्ले. काही निम्या रात्रीपर्यंत मी लाईव्ह घेतली. नवरा म्हणायचा तुझं काही पण चालतं नाटकं, तू याच्यात काही यशस्वी होणार आहे का, काही पण नाटकं करावा, कोणासंग पण रात्रीची गप्पा मारी ती, असं तसं. परत गणगतामध्ये पण भरपूर हसले माझ्यावर सगळ्यांनी. काही पण म्हणे काही करते येडे चाळे, हिला काही जमत नाही, हिला काही येत नाही, तरी काही पण करत राहती. हां, आपलं कामधंदा करायचं दिला सोडून आणि काय म्हणे ते यूट्यूबच्या मागं शिरली आणि काय ते यूट्यूबच मध्ये काही पण व्हिडिओ टाकती. आणि सगळ्यात मेन मुद्दा माझ्या मामाला मी एवढी घाबरायची. माझा मामा डायरेक्ट म्हणे हे काय धंदे चालवले. तर मामाला म्हटलं त्याच्यात पैसे भेटतात. मामाने बोलणंच सोडून दिलं माझ्याशी. नंतर घरी गेल्याच्या नंतर मामीला दाखवले, म्हणे हे पाय तुझी भाची काय नाटकं करतीये. मग माझ्या मामी म्हणे करती तर करू द्या ना तिच्या आणि तिच्या नवऱ्याला आवडतं तर करू द्या म्हणे, तुम्ही कशाला मधी बोलताय म्हणे. मग तेव्हापासून मामाने म्हणजे ह्या गोष्टीवर बोलणं बंद करून टाकलं. म्हणजे 1 वर्षामध्ये भरपूर घडून गेलेलं आहे. म्हणजे स्वतःचे वडीलसुद्धा मला सुरुवातीला बोलले, म्हणे हे काय करशील तर चांगलं कर, नाही तर करू नको. पण कामधंद्याची भरपूर इच्छा, असं नाही का नाही आहे इच्छा, भरपूर केले पण कामधंदे. भाजीपाल्याचे व्यवसाय केला, कंपन्यांमध्ये कामं केले, धुणे भांड्याची कामं केले, सगळं करून बसले. असं नाही का ह्या जिंदगीमध्ये मी काही कामं केले नाही, भरपूर करून बसले. पण आत्ताच्या घडीमध्ये तब्येतीनुसार मला कोणतेच कामं होऊ शकणार नाही, कंपनीतले नाही होणार. म्हणजे धावपळीचे कामं माझ्या जिंदगीत मला आता होऊ शकत नाही, खरं ते सांगते. कारण की तुम्ही माझे एक परिवारासारखे म्हणून मी आज तुमच्या संग मन मोकळ्याने काही गोष्टी बोलू शकते. नाहीतर मी ह्या गोष्टी कोणाच जवळ बोलणार पण नाही आणि बोलू पण वाटत नाही. कारण कसं आहे माहिती का, लोक म्हणतात ना रडून आपल्याकडून सगळं काढून घेतात आणि हसून सगळा खेळ करून टाकतात. म्हणजे आपल्या तोंडावर आहे ना एकदम मासूम चेहरा दाखवतात, कधी आम्ही तसं नाही करणार, पण पाठीमागे हसणारे पण भरपूर राहतात. ह्या काही गोष्टींचा बॉ करतात मागं आपल्या. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टीमध्ये मी माझ्या मनाने उतरले, माझ्या मम्मीच्या सांगण्यावरून, माझ्या मम्मीच्या आशीर्वादावरून मी या गोष्टीत शिरलेले आहे बरं का यूट्यूबमध्ये. आणि आज मी खरं ते सांगते, आज तुमच्या आशीर्वादामुळे आणि एक माझ्या नवऱ्यामुळे आणि माझ्या मम्मीच्या आशीर्वादाने, ह्या 3 व्यक्तींमुळे मी आज ह्या गोष्टींमधून पुढं आले आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने आज तुम्ही साथ दिला म्हणून मी
इथपर्यंत पोचले आणि नवऱ्याने थोडाफार साथ दिला म्हणून मी पोचू शकले. आणि माझ्या मम्मीने मला ह्या गोष्टीचा आशीर्वाद पहिलेच देऊन ठेवला होता 3 वर्ष अगोदर. त्याच्यामुळे माझ्या मम्मीचं मला आज तो आशीर्वाद कामा आला. नाही तर अजून मला कोणी नाही साथ दिलेला. आणि एक आज माझी अजून एक अत्यंत प्रिय व्यक्ती जवळची माझी मामी, त्यांनीसुद्धा थोडा याच्यात सहभाग दाखवलेला आहे माझ्या मामीनी. का त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला आहे का नाही करा म्हणे, तुम्हाला जर का करता येतं नाही ह्या गोष्टी तर तुम्ही बिंदास करा. तर चला कोणती गुड न्यूज आहे सांगते. 1 वर्षापासून कोणती मेहनत घेतली, 1 वर्षापासून आत्तापर्यंत, आजचा शेवटचा दिवस आहे बरं का. आत्तापर्यंत रात्र बघितला नाही, दिवस बघितला नाही. आणि म्हणजे 2-2, 3-3 रात्रीचे बरं का, रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी लाईव्ह घेतली. लाईव्हमध्ये भरपूर लोक वाईट बोलायचे, कोण काय बोलायचं कोण काय बोलायचं, पण लक्ष न देता आज ह्या टोकाला येऊन पोचले मी. तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, माझ्या मम्मीच्या आशीर्वादाने, नवऱ्याच्या सपोर्टाने आणि मामीच्या पण आशीर्वादाने आज माझे 4000 वॉच टाईम कंप्लीट पूर्ण झाला. चॅनल मोनोटाईज झाला आहे बरं का सर्वांच्या आशीर्वादाने. आणि सर्वांना खरंच मनापासून धन्यवाद. आज सगळ्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचले. आता इकडून पुढचं तर मी नाही काही गॅरंटी घेत बरं का. इकडून पुढं जे होईल ते होईल देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टमुळे. जे होईल ते सगळं तुमच्यावर अवलंबून. आता माझे यूट्यूब पाहणारे प्रेक्षक आणि जे मला आजपर्यंत सपोर्ट केला आहे ना, त्यांच्या सर्वांचं मनापासून तर धन्यवाद आहे. आणि इकडून पुढं पण असाच साथ देत राहा मला. एक तुमची बहीण म्हणून किंवा काही पण म्हणून थोडंसं फुल नाही फुलाची पाकळी माझ्या पदरात पडावं ही मला तुमच्या सर्वांकडून आशीर्वादाची अपेक्षा आहे बरं का. तर आज मला आनंद ह्या गोष्टीचा झाला का 4000 वॉच टाईम पूर्ण कंप्लीट झाला आहे. आणि वॉच टाईम पूर्ण झाल्यामुळं आज माझं चॅनल मोनोटाईज झालं आहे सर्वांच्या आशीर्वादाने. हेच मला सांगायचं होतं, हीच माझी गुड न्यूज होती. आणि ये ना असाच 1 वर्षापासून आत्तापर्यंत असाच साथ दिला आहे, तर इकडून पुढं पण असाच साथ देत राहा मला. आणि माझे लॉंग व्हिडिओ आहे ना नेहमी बघत चला बरं का. आणि काय सांगू आता, मला ना बस एवढंच माझं ना तुमच्याकडून एवढंच अपेक्षा होती का मला इथपर्यंत तुम्ही आणून पोचवलं आणि मी तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोचले. म्हणजे आज मला ना काय सांगू, म्हणजे मी दुखणं बहाणं म्हणजे काही दुखणं असेल काही असेल, कोणाचा राग रुसवा असेल, सगळ्यांचा पार करून इथपर्यंत आले. कोणी माझ्यावर चिडलं असेल किंवा मी त्यांच्यावर चिडले असेल किंवा काही केलं असेल, मी खरंच मनापासून सर्वांची माफी मागते. कोणावर राग रुसवा माझ्यामुळं त्रास झाला असेल किंवा मी कोणाला वाईट बोलले असेल तर खरंच मी सर्वांची मनापासून माफी मागते. आणि माझं काय चुकलं विकलं असेल तर मला खरंच माफ करा मनामोकळ्याने. आणि 2026मध्ये परत नव्याने चांगली सुरुवात करू जोमाने. कारण की 2च दिवस राहिले आहे जुनं वर्ष म्हणजे 2025 संपायला आणि 2026 लागायला. तर काही माझ्याकडून चुकलं असेल काही झालं असेल तर खरंच मला माफ करा. आणि नवीन वर्षामध्ये परत आपण नव्याने सुरुवात करू हीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि काय आता शब्द नाही. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा का माझा व्हिडिओ कसा होता. आणि खरंच मनापासून धन्यवाद सर्वांना. थँक्यू.